नमस्कार. ओरायन भक्ती ह्या चॅनलवर भक्तिविषयक अनेक प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे. याचा लाभ घेण्यासाठी ओरायन भक्ती ह्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या भागामध्ये आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र पारायणाची फलश्रुती, तसंच श्री गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आणि श्री गुरुचरित्राची शिकवण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावं अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसंच उपासनेचं फळ हे निश्चितपणे मिळतं असं अभिवचन ग्रंथात दिलेलं असतंच. तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसं आहोत. प्रपंच म्हटला की सुखदुःख आलंच. मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते. तसंच पारायण सेवेने देवदर्शन घडावं अशीही मनीषा असते. आपण राहतो ती वास्तू आपल्याला लाभ आणि आनंद देणारी असावी असंही प्रत्येकाला वाटत असतं. या सर्व गोष्टी ग्रंथपठण आणि पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात. दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचं भागवत अशा विविध ग्रंथांच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते. श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे, तर ती अशी. पहिल्या अध्यायाची फलश्रुती सर्वंकष कल्याण आणि गुरुकृपा. दुसऱ्या अध्यायाची फलश्रुती गुरुकृपा आणि भक्ती जागृती. तिसऱ्या अध्यायाची फलश्रुती संकटांमध्ये रक्षण आणि श्रवण भक्ती. चौथ्या अध्यायाची फलश्रुती सद्गुणांची वाढ आणि दत्तगुरूंची कृपा. पाचव्या अध्यायाची फलश्रुती समृद्धीमध्ये निरंतर वाढ आणि मुलांचा उत्कर्ष. सहाव्या अध्यायाची फलश्रुती संकटसमयी सुटका आणि गुरुकृपा. सातव्या अध्यायाची फलश्रुती चुकांपासून आणि महापातकापासून सुटका आणि मनःशांती. आठव्या अध्यायाची फलश्रुती मुलांचा उत्कर्ष आणि शनिप्रदोष व्रताचं पुण्य. नवव्या अध्यायाची फलश्रुती वैभव आणि ऐश्वर्य प्राप्ती. 10व्या अध्यायाची फलश्रुती संकटातून सुटका आणि योजलेलं कार्य पूर्ण होईल. 11व्या अध्यायाची फलश्रुती मुलांविषयीच्या काळजीतून मुक्तता. 12व्या अध्यायाची फलश्रुती प्रयत्नांमध्ये यश. 13व्या अध्यायाची फलश्रुती आरोग्याच्या आणि प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. 14व्या अध्यायाची फलश्रुती अकस्मात आलेल्या संकटातून मुक्ती आणि रक्षण होईल. 15व्या अध्यायाची फलश्रुती तीर्थक्षेत्री यात्रा घडतील, साधना चांगली होईल. 16व्या अध्यायाची फलश्रुती गुरुकृपा होईल आणि सद्गुरू रक्षण करतील. 17व्या अध्यायाची फलश्रुती शिक्षण आणि कला कौशल्य यात प्रगती होईल. 18व्या अध्यायाची फलश्रुती कर्जमुक्ती आणि ऋणातून सुटका. 19व्या अध्यायाची फलश्रुती भाग्योदय आणि साधू संतांची सेवा. 20व्या अध्यायाची फलश्रुती मुलांवरची संकट दूर होतील आणि मुलांचा उत्कर्ष होईल. 21व्या अध्यायाची फलश्रुती मुलांचं आरोग्य चांगलं राहील. 22व्या अध्यायाची फलश्रुती वैभव आणि समृद्धी यामध्ये निरंतर वाढ होईल. 23व्या अध्यायाची फलश्रुती स्वतःचं घर होईल आणि प्रतिष्ठा मिळेल. 24व्या अध्यायाची फलश्रुती स्वभावातील दोष कमी होतील आणि मनःशांती मिळेल. 25व्या अध्यायाची फलश्रुती सद्गुणांची वाढ आणि वृत्ती आनंदी होईल. 26व्या अध्यायाची फलश्रुती अभ्यास आणि शिक्षणामध्ये प्रगती होईल. 27व्या अध्यायाची फलश्रुती विरुद्ध पक्षाविरुद्ध आपला विजय होईल. 28व्या अध्यायाची फलश्रुती स्वभाव धार्मिक आणि सदाचारी होईल. 29व्या अध्यायाची फलश्रुती सत्पुरुषांची कृपा लाभेल आणि उद्धार होईल. 30व्या अध्यायाची फलश्रुती पत्नी आणि पती यांचा सहवास आनंदी होईल. 31व्या अध्यायाची फलश्रुती संसार सुख मिळेल, प्रपंचामध्ये प्रगती होईल. 32व्या अध्यायाची फलश्रुती अखंड सौभाग्य लाभेल. 33व्या अध्यायाची फलश्रुती शिवकृपा होईल आणि प्रगती होईल. 34व्या अध्यायाची फलश्रुती
मुलांच्या सुखामध्ये वाढ होईल. 35व्या अध्यायाची फलश्रुती, कठीण कार्यामध्ये यश मिळेल. 36व्या अध्यायाची फलश्रुती, धार्मिक आचरणामध्ये वाढ होईल. 37व्या अध्यायाची फलश्रुती, व्यवहार ज्ञान वाढेल, समृद्धी प्राप्त होईल. 38व्या अध्यायाची फलश्रुती, धनधान्य, समृद्धी आणि सुबत्ता प्राप्ती होईल. 39व्या अध्यायाची फलश्रुती, मूल होईल आणि मुलांचं सौख्य वाढेल. 40व्या अध्यायाची फलश्रुती, गुरुकृपा होऊन कल्याण होईल. 41व्या अध्यायाची फलश्रुती, गुरुसेवा घडेल, तीर्थयात्रा घडतील. 42व्या अध्यायाची फलश्रुती, काशी यात्रेचं पुण्य मिळेल. 43व्या अध्यायाची फलश्रुती, वैभव आणि समृद्धी प्राप्त होईल. 44व्या अध्यायाची फलश्रुती, दैवी आध्यात्मिक अनुभूती ही असेल. 45व्या अध्यायाची फलश्रुती, त्वचा विकारातून मुक्तता आणि कलागुणांमध्ये वाढ. 46व्या अध्यायाची फलश्रुती, श्री दत्तात्रयांची कृपा आणि अक्षय आनंद प्राप्ती होईल. 47व्या अध्यायाची फलश्रुती, सत्पुरुषांचा सहवास आणि तीर्थयात्रा घडतील. 48व्या अध्यायाची फलश्रुती, शेती, व्यवसाय आणि नोकरी यात प्रगती आणि वैभव प्राप्ती होईल. 49व्या अध्यायाची फलश्रुती, गाणगापूर यात्रेचं पुण्य आणि श्री गुरुकृपा लाभेल. 50व्या अध्यायाची फलश्रुती, आजार आणि व्याधींपासून मुक्तता मिळेल. 51व्या अध्यायाची फलश्रुती, गुरुकृपा आणि अक्षय आनंद प्राप्ती. 52व्या अध्यायाची फलश्रुती, गुरुकृपा आणि तीर्थयात्रा घडतील. अखेरच्या 53व्या अध्यायाची फलश्रुती, श्री गुरुचरित्र पारायणाचं पुण्य फळ ही असणार आहे. भक्ती मुक्ती परमार्थ, जे जे वांछी मनी आर्त, त्वरित होय साध्यंत, गुरुचरित्र ऐकता. आता आपण श्री गुरुचरित्र आपल्याला काय शिकवण देतं ते जाणून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा, आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलंच प्रारब्ध असतं ही शिकवण आपल्याला गुरुचरित्रातून मिळते. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते असं गुरुचरित्र शिकवतं. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असं वाटत असतं. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते ही शिकवण गुरुचरित्र देतं. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा ही शिकवण आपल्याला गुरुचरित्रातून मिळते. मनुष्यरूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कोणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणं सोयीचं वाटतं आणि इथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणं हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकतं ही शिकवण गुरुचरित्र आपल्याला देतं. काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतकं क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. आपली काही पापं असतात, ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात, त्याला पर्यायी उपाय नाही ही शिकवण गुरुचरित्र देतं. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगरहाटी चालवावी असंच त्यांनी सांगितलं. हीच संसार आणि परमार्थ एकत्र करण्याची शिकवण गुरुचरित्र देतं. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या, मुख्य कार्य ठरवलेलं होतं ही शिकवण आपल्याला गुरुचरित्रातून मिळते. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे, अध्यात्म हा पाया आहे, पण जगरहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातूनच पुढे जाते. आपलं पात्र आनंदाने निभवावं, पुढच्या खेळात वेगळं पात्र मिळेल ही शिकवण श्री गुरुचरित्रातून आपल्याला मिळते.